आज आम्ही जातोय आयकियाला. ठेचा वडापाव खायला थांबलोय, भूक लागली होती खूप. ऍड चालू आहे ना, वडापाव खाते एक दिवस चालतो आहो, एक दिवस. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. अरे हे तर इथूनच स्टार्ट झालंय. मला वाटलं की वरती जाऊन असेल. असं जर असेल ना तर कोणाला पण अभ्यास करायची इच्छा होईल आणि काम करायची इच्छा होईल. तुम्ही नसतं केलं पण अभ्यास हो. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू आवर चॅनल. गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही चाललोय आयकियाला. त्यासाठी आम्ही एवढं रेडी झालोय. सगळ्यात आधी मी रेडी झाली. मी काम करत होतो. काही काम नव्हते करत तुम्ही. काय केलं तुम्ही घरातलं? मी आवरत होती. चला, गुड इम्प्रूव्हमेंट, चांगली गोष्ट. मी खुश झालो की लवकर रेडी होते. येस, आपण आयकिया मुंबईला चाललोय आणि शॉपिंग काय होते वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो आणि तिकडचं पण तुम्हाला सर्व दाखवणारच आहोत. सो ब्लॉग बघत राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. येस येस. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम जातोय आयकियाला. तर आम्ही तुम्हाला सांगणारच की कसा आमचा एक्सपिरियन्स होता. लेट्स सी अँड लेट्स गो. चलो लेट्स गो. चलो सगळे रेडी आहेत, निघूया आता. मम्मी रेडी आहे? हो रेडी आहे. चलो लेट्स गो. या रोडला नेहमीच ट्रॅफिक असते यार, ते खूप कंटाळा येतो. एवढा पॅच क्रॉस करणं मुश्किल वाटतं कधी. तर आम्ही आता इथे ठेचा वडापाव खायला थांबलोय, भूक लागली होती खूप. फर्स्ट ब्रेक आणि शॉपिंगच्या पहिले थोडं पेट पूजा कर लेते, खाऊन घेऊया त्याला. इथे खूप छान ठेचा वडापाव मिळतो. ऍक्च्युली खूप तिखट असतो आणि साईडला टेस्टी असतो. मला लास्ट टाइम पण आलो होतो तेव्हा खाल्ला होता, इथेच खाल्लेला वडापाव. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेला. तर ह्या रोडला तुम्ही पण कधी आलात तर तुम्ही पण इथे नक्की ट्राय करा ठेचा वडापाव. जागृती डाएट चालू आहे ना, वडापाव खातेस? एक दिवस चालतो आहो, एक दिवस करत रोज खातो मग आपण. पण खूप टेस्टी आहे वडापाव. येस, वडापाव खूप छान आहे. आयकियामध्ये आम्ही आधी थोडं खाल्लं, खूप भूक लागलेली. त्यानंतर आम्ही आता पोहोचलो इथे. आणि पार्किंग खूप मोठी आहे आणि खूप मोठं आहे आयकिया, खूप म्हणजे खूप जास्त मोठं आहे. सो आज खूप चालायला लागणार आहे. असं त्यांना जागृती बहुत चलणे का आज. खूप कंटाळा येतो चालायला. अरे हे तर इथूनच स्टार्ट झालंय. मला वाटलं की वरती जाऊन असेल. इथे पण बेड वगैरे आहे. वाव. खूप सॉर्टेड आहे. आपल्याला कुठे जायचं? त्याने इंडिकेशन्स खूप छान दिले आहेत. इथे असा क्यूटसा डायनिंग टेबल आहे. तर ह्याची प्राईस 22,990 आहे. आणि हा तर मस्त आहे. आणि हा त्याने किचन सेटअप दिला आहे. नाईस.
इथे सिंकच्या खाली हे स्टोरेज आहे. आणि हा इथे डिशवॉशर दिला आहे. नाईस यार. मला तुमच्या घराचा इंटिरियर करायचं असेल तर तुम्ही इथून सुद्धा आयडिया घेऊ शकतात किंवा तुम्ही हा किचनसुद्धा घेऊ शकतात. आता हा टोटल ओव्हरऑल किचन 4,41,000 समथिंग प्राईज आहे त्याची. येस, तर मला खूप आवडली किचनची आयडिया. तर तुम्ही डिरेक्टली हे सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या इंटेरियर जिथून तुम्ही करणार आहात तर त्याच्यासाठी पण तुम्ही इथून आयडिया घेऊ शकतात. तर आता यांनी इथे प्रत्येक गोष्टीचं सेटअप केलं आहे. किचनचा एक वेगळा सेटअप आहे, लिव्हिंग रूमचा वेगळा सेटअप आहे, बेडरूमसाठी वेगळा सेटअप आहे. तर खूप छान एकदम सॉर्टेड. जस्ट सोफा सेक्शन आम्ही कव्हर केलं आहे. अजून आम्हाला बरंच खूप आहे. फिरायचं आहे आणि आता आम्हाला ऑलमोस्ट येऊन 2 आवर झाली. असं वाटतं इथे झोपून घेऊ थोडा वेळ. खूप थकायला झालं आणि खूप फिरण्यासारखं आहे. चलो पुढचं एक्सप्लोर. सो आहे लिव्हिंग रूम सेटअप. म्हणजे त्यांनी सगळं दाखवलं आहे की लिव्हिंग रूममध्ये कसं असू शकतं, टी व्ही युनिट कसं असू शकतो, सोफा कसा असू शकतो, लायटिंग कशी असू शकते, टीपॉय वगैरे सगळं अरेंजमेंट कसे असू शकते असं त्यांनी सेटअप दाखवलं आहे. सो लिव्हिंग रूम सेटअपमध्ये आता आपण आहोत. त्यांनी स्मॉल रूम बनवलं आणि त्यांनी असं सेटअप दाखवलं कसं आहे ते. नाईस. त्यांनी असे प्लांट्स ठेवले छोटे छोटे जे डेस्कवर वगैरे ठेवू शकतो ऑफिसच्या किंवा घरी पण. नाईस.
आता किचन सेक्शनमध्ये आली आहे, किचन ॲसेसरीज सेक्शनमध्ये आली आहे. बघूया आता काय काय घेऊ शकतो आपण तिथे. इथे खूप ऑप्शन्स आहेत घ्यायला, खूप वस्तू आहेत. म्हणजे मी कन्फ्यूज झाली आता की काय घेऊ काय नको घेऊ. लेट्स सी. आम्ही आता वेअरहाऊसमध्ये आलो. यांचं वेअरहाऊस पण खूप मोठं आहे लिटरली. आता माझे पाय दुखायला लागले, खूप फिरलो आज. माय गॉड, किती मोठा वेअरहाऊस आहे. तर आता आमची इथे शॉपिंग करून झाली आहे. छान वाटतं शॉपिंग करून. आता आम्ही निघालो आहे. बट मला तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचा होता. आमचा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाईम आलो होतो IKEAला. तर मला खूप आवडलं आहे. आणि इथे तुम्हाला होम डेकोरसाठी म्हणजे तुम्हाला इथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. तर ॲट अ टाईम तुम्ही सगळ्याच गोष्टी घेऊ शकतात. खूप थकलोय, खूप जास्त थकलोय. कारण आय थिंक आम्ही 6 to 7 hours तिकडे होतो. त्याच्यापेक्षा किती वाजता आलो? 11:30 आलो ना इथे. नाही 12:15 आम्ही आलो. 12:15 आम्ही आलो आणि आता ऑलमोस्ट 8:30 झाले. म्हणजे आम्ही 8 तासाच्या वर आम्ही इकडे आहोत. खूप जास्त छान झाली शॉपिंग. शॉपिंग खूप मस्त झाली आणि छान एक्सपिरियन्स होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि IKEA खूप छान आहे, खूप प्रॉपर आहे आणि सगळं एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे काही कन्फ्युजन होत नाही, काही नाही. तर चलो हा ब्लॉग एंड करूया. आय होप तुम्हाला IKEAचा ब्लॉग हा आवडला असेल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.